ही अनोखी गाठ, लेखिका स्नेहलता गाडे, भाग 11। हे बघा बाई, भारत सरकारच्या जनगणना मोहिमेअंतर्गत आम्ही सर्वे करायला आलो आहोत। तुमची माहिती घेऊन गरीब कुटुंबाला दरमहा सरकार 10,000 रुपये मदत म्हणून देणार आहे। चुकीची माहिती सांगितली तर 10 महिने तुरुंगात ठेवणार आहेत। आता तुम्हाला याचा लाभ मिळवण्यासाठी मला सहकार्य करायची गरज आहे। सरकारी कामात अडथळा आणल्यास आपल्याला शिक्षा पण होऊ शकते। आधीच सरकारवर सगळ्यात जास्त भार तुमचाच आहे असं वाटत आहे। शेवटचं वाक्य खूप हळू बोलला होता, पण त्याचं पैसे मिळणार हे ऐकून ती लालची बाई बसली फटकाला मांडून खाली। काय विचारायचं ते विचार बाबा, बसून हात लांब करून त्याचा शर्ट ओढत बोलली। पण तिच्या त्या नाजूक ओढण्याने त्याच्या शर्टचा खिसा फाटून हातात आला होता। चार्ली, द मोस्ट वॉन्टेड शार्प शूटर, आज हिला नक्कीच शूट करणार असं वाटत होतं। घरात किती माणसं? त्याने विचारले। मी, माझा नवरा, 2 मुली, 1 मुलगा, तिने त्याच्या हातात असलेल्या मोबाईलमध्ये डोकावत सांगितले। हम दो हमारे 3, गणित बिघडलं की? त्याने बारीक नजर करून तिला पाहत विचारलं। डोक्यात गेली होती ती महामाया। हाताने नाही पण शब्दाने नक्कीच मारणार होता आता। ओ, काही बोलू नका, हम दो हमारे 2च आहेत। ती एक मुलगी आमच्या ह्यांच्या आधीच्या बायकोची आहे, ती मेली आणि ही राहिली, बोलताना तोंड वाकडं करून सांगत होती। चार्लीने फक्त ऐकून डोळे मोठे केले। तरीच म्हणलं, या प्रॉडक्टचं मॉडेल बॉसला आवडणं शक्य नाही, म्हणजे माल दुसऱ्याच कंपनीतून बाहेर आला आहे। मनातच त्याचं बोलणं सुरू होतं। काम कोण कोण करतं आणि काय? चार्लीने समोरचा प्रश्न केला। माझा नवरा कामाला आहे, कंपनी आहे त्यांची, जास्त पगार नाही बघ त्याला। आता ती कार्टी कामाला लागली आहे, पण पगार देईल तेव्हा मिळवलं। मुलगा अजून लहान आहे, 1 मुलगी शिकत आहे, बाकी मी घर सांभाळते। खूप गरिबी आहे हो आमची, तिने लगेच पोपटासारखं सांगितलं। तुमच्याकडे बघून कळत आहे तुम्ही किती गरीब आहात ते। चार्लीने पुन्हा त्या अवजड वाहनाकडे पाहिलं आणि नकारार्थी मान हलवली। ती काही बोलणार त्याआधीच चार्लीने प्रश्न केला। घर स्वतःचं आहे का? अजून काही मालमत्ता? हे एकच घर आहे, आमच्या यांनी घेतलं आहे, बाकी गावी काही नाही, बाकी आम्ही गरीबच, तिने पुन्हा गरीब असल्याचं भासवलं। घरात कोणाचं लग्न कार्य झालं आहे का? चार्लीला 2 मुली आहेत हे कळलं, पण आता लग्न झालं आहे का कोणाचं हे माहीत करून घ्यायचं होतं। नाही, अजून तरी नाही, पण आता होईल। आरोही, माझी सावत्र मुलगी, तिचं होईल लग्न। तो इन्स्पेक्टर त्या रूपवतीच्या प्रेमात पडलाय, त्यांचं लग्न लावून देणार आणि माझ्या दीपूला कुठेतरी सरकारी खात्यात चिकटवणार। जणू इन्स्पेक्टरने तिला हेच लालच दाखवलं होतं। बॉसचा ऐवज धोक्यात आहे म्हणायचं, चार्ली मनातच बोलला। विचार करतच होता की एक नाजूक आवाज कानावर पडला। आतापर्यंत फक्त कानाला त्या भसाड्या आवाजाची सवय होत होती, आता नाजूक आवाज ऐकून कान लगेच टवकारले। आई, काय चाललं आहे? असं दारात बसून कोणाला घरातलं काहीही सांगतात का? चार्लीने त्या आवाजाच्या दिशेने पाहिलं। अगदी वयात आलेली तरुणी त्याच्याकडे रागाने पाहत होती आणि हा तिच्याकडे डोळे मोठे करून लाळ गाळून पाहत होता। अगं, जनगणना करायला आला आहे हा, नाजुका लगेच उठत बोलली। उठताना पुन्हा त्याच्या खांद्यावर हात ठेवून उठली होती।
म्हणून त्याची एक बाजू तिने पूर्ण वाकवली होती, पण आता तो त्या परीला पाहण्यात इतका गुंग होता की त्याला त्याचं काहीच वाटलं नाही. अहो, काय कसला सर्वे, कसली जनगणना? 2 वर्ष झाली गणना करून. तुम्ही कोणती गणना करायला आले आहात? ती त्याच्याकडे रागाने पाहत होती आणि हा तिच्याकडे लाजून पाहत होता. जणू आत्ताच मांडवात उभं राहून मंगलाष्टक सुरू करायच्या तयारीत होता. ओ मॅडम, ते म्हणजे मी. आता हिला काय उत्तर देणार म्हणून तो गडबडला. आई, बघितलं, असं घरात कोणी नसताना येतात, घरातली माहिती काढतात आणि नंतर चोरी करतात. असं कोणाला पण काही सांगायचं नसतं, हे कळत नाही का? उद्या तुला काही झालं तर? परी रागात तिच्या आईला चिडून बोलत होती. आता कशीही असली तरी आई होती, काळजी तर वाटणार ना. तिच्या त्या वाक्यावर मात्र चार्ली हसला. ह्यांना कोण काय करेल? त्याला काय जीव नको झाला असेल का? एकदा बसल्या की खेळ संपला. हसत होता मोठ्याने. इमॅजिन करूनच त्याला हसू कंट्रोल होत नव्हतं. ओ, ID दाखवा तुमचा. तुम्हाला तर आता सोडणार नाही. ए विन्या, राम्या, पक्या, इकडे या रे. परीने लगेच आवाज दिला तसा आता चार्ली घाबरला. हिच्याशी पंगा घेणार नव्हताच तो. पाहून हिला हृदयाच्या तारा नाही तर अख्खं हृदय हल्लं होतं. लिव्हर, किडनी, मेंदू, आतडी सगळं काही ढवळून निघालं होतं. ओ, तो काही बोलणार त्या आधीच तिथे आरोही आली. दारात वेगळाच तमाशा होता आज पुन्हा. लगेच गोंधळून गेली. अंधार पडला होता. लोकांच्या घरासमोर दिवे लागले होते आणि हिच्या घरासमोर हा कोण दिवटा उभा होता? परी रागात होती म्हणून लगेच तिच्या जवळ आली. परी, काय झालं? याने काही केलं का? लगेच तिच्यामधली मदर तेरेसा जागी झाली होती. ताई, माहीत नाही कोण कुठला काळतोंड्या आईला फसवून आपल्या घरातली माहिती घेत होता. एक वेळ ते फसवण्याची गोष्ट बिचारा पचवू शकला असता, पण ते काळतोंड्या मनाला लागलं त्याच्या. वहिनी, नाही हो, मी अजिबात तसा नाही. मी खरंच सर्वे करत आहे. तुम्हाला खोटं वाटत असेल तर मी यांना माझ्या ऑफिसमध्ये घेऊन समजावून सांगू शकतो. बोलता बोलता आरोहीला वहिनी बोलून परीचा हात पकडला होता. लगेच त्याच्या हातावर जोरात दणका पडला. त्या नाजूक बाईला तो विसरून गेला होता. आता जसा हात नाही हातोडा पडला तसा जागा झाला तो. ए, कोणाची वहिनी? आणि हात पकडला कसा माझा? डोक्यावर पडला का रे? आता निघ इथून, नाहीतर इथेच धुवून वाळत घालेल तुला. परी आपल्या हाताची मूठ करून मारायच्या तयारीत होती. परी, असं नाही करायचं. ओ, तुम्ही जा हो. पुन्हा इथे दिसलात तर पोलिसात तक्रार करेल. आहा, एक आग तर एक पाणी. त्रिलोक राम तर त्या रामाची सीता वाटत होती. पण काश त्रिलोक राम असता. जाऊ देत, पण समोर भडकलेली आग त्याला खूपच आवडली होती. तिचा चेहरा डोळ्यात साठवू पाहत होता. काय चाललं आहे? एक कडक आवाज आला तशी आरोही खाली मान घालून गोंधळून परी मागे लपली. चार्ली आपल्या तीक्ष्ण नजरेने त्याला पाहत होता. मध्यम वय आणि मध्यम शरीर यष्टी होती. सध्या अँग्री यंग मॅन बनून आले होते. पप्पा, हा माणूस. परी काहीतरी सांगत होती की चार्ली हसायला लागला. तोंडावर हात ठेवत होता पण हसू काही कंट्रोल होत नव्हतं. हसता हसता त्याने शिटी मारली तशी एक बाईक येऊन त्याच्या समोर थांबली. हसतच गाडीवर बसत शेवटी तो बोलला. फिचका टायर. हसत होता बोलताना. काका, तुमची हवा कशी कमी झाली ते आत्ता मला कळलं. अवजड वाहन बसलं आणि तुमची हवा पिच्चक. कधी त्या नाजूक बाईकडे तर कधी त्या माणसाकडे पाहून चार्ली बोलला.
हसू अजिबात कमी झालं नव्हतं. बाई खूपच जाड आणि बाबा पाहिलं हवेने उडून जाणारा. आता ती गरीब बाई कशी गरीब झाली कळत होतं. त्यांचं रक्त पिऊन पिऊन ही मात्र फुगली होती. चार्लीचं बोलणं ऐकून समोर असलेली चप्पल नाजुकाने उचलली आणि त्याला फेकून मारायला लागली. पण तोपर्यंत गाडी वाऱ्याच्या वेगाने निघून गेली होती. तो गेला, पण त्याचं वाक्य ऐकून परी तोंड दाबून हसत होती. आरोही तिला डोळे दाखवत गप्प बस म्हणत होती, पण ती परी होती. दात काढू नको, नाहीतर सगळे दात घशात घालेल, नाजुका बोलून रागातच पाय आपटत आत गेली. आत चला, तिचे वडील एक रागीट कटाक्ष टाकून आत गेले. माहीत काहीच नव्हतं, पण त्यांना पिचका टायर बोलून गेला हे म्हणायला लागलं होतं. राग राग आला होता म्हणून ते पाय आपटत आत गेले. दोघे आत गेले तशा या दोघी मात्र खळखळून हसू लागल्या. पोरग कसंही असू दे, पण बोललं मात्र भारी होतं. परी हसता हसता आरोहीच्या गळ्यात पडली. आरोही पण हसत होती. आज किती दिवसांनी तिच्या चेहऱ्यावर हसू होतं. याला कारण पण त्रिलोक होता हे तिला कुठे माहीत होतं. असा नमुना फक्त त्याच्याकडे पाहायला मिळणार होता तिला. अहो, तुम्ही इथे काय करताय? आरोहीने पटकन दरवाजा बंद करत घाबरून समोर बेडवर बसलेल्या त्रिलोकला विचारलं. सध्या समोर बसून आपले दोन्ही हात मागे टेकवून आरामात बसून त्या लहानशा खोलीचं निरीक्षण करत होता. आरोही आपली ओढणी हाताला गोल गोल गुंडाळत त्यालाच पाहत होती. तो इथे आहे हे पाहूनच घसा कोरडा पडला होता. स्वीटी, मी इथे तुलाच पाहायला आलो आहे. आफ्टर ऑल यू आर माइन. आणि तू जिथे तिथे मी. तो अगदी गालात हसून बोलला. हाय, त्याचं ते हसू पाहून 2 मिनिटासाठी तीही विरघळली होती. आपल्या शर्टची वरची 2 बटन नेहमीप्रमाणे त्याने उघडी ठेवली होती. आता अगदी तिच्या डोळ्यात पाहत त्याने आपले शर्ट थोडे मागे घेतले आणि हळूच खाली वाकून आपल्याच छातीवर फुंकर घातली. बस, तिकडे त्याला गरम होत होतं, पण इथे घाम मात्र तिला फुटला होता. हे बघा तुम्ही असं. ती आता मान खाली घालून त्याला बोलत होती आणि तो होता की उठून आता तिच्या दिशेने चालत आला होता. काय बघू ते तरी सांगशील? नजर तिच्या धडधडणाऱ्या छातीवर टाकत तो बोलला. ते तुम्ही इथे काय करताय? आईने पाहिलं तर गोंधळ होईल. तुम्ही जा पाहू इथून. तिने लगेच त्याच्याकडे पाठ करत आपली ओढणी नीट करत बोलली. संध्याकाळीच त्याला अगदी उघडा पाहिला होता. आता पुन्हा तो समोर आला की तेच चित्र डोळ्यांसमोर उभं राहून मनात वादळ निर्माण होत होतं. उगाच आपल्या कोरड्या पडलेल्या ओठांवर जीभ फिरवली. त्याला पाहायलाही भीती वाटत होती. आईने पाहिलं तर गोंधळ होईल आणि तू पाहिलं नाही तर मी नाराज होईल. माझ्या डोळ्यात पाहून बोल, मी इथे आलेलं तुला आवडलं नाही. त्याने हळूच तिच्या पोटाला आपल्या हातांचा विळखा घालून तिच्या खांद्यावर आपली मान टेकवत विचारले. पुन्हा धकधक आवाज येऊ लागला. आता तर तो जवळ, अगदी जवळ होता आणि इथे तिच्या डोक्याने काम करणं बंद केलं होतं. ते म्हणजे नाही म्हणता येत नव्हतं, कारण खरंच होतं. पहिल्यांदा कोणीतरी आपल्यावर भरभरून प्रेम करत असल्याची फिलिंग खूप छान होती. त्यात त्याच्या डोळ्यात तिने वासना कधीच पाहिली नव्हती. तो जवळ आला की अजूनच स्पेशल फील होत होतं. म्हणजे मी आलो आहे हे आवडलं तर. ती अशी लाजून लाल झाली होती की त्याच्या नजरेतून ते लपलं नाही.
पुन्हा तिला छेडायचा चान्स मिळाला होता. म्हणजे हो, म्हणजे नाही नाही. अहो ऐका ना, सोडा मला, कोणीतरी येईल ना. ती आता पूर्ण गोंधळून गेली होती. नाही म्हणलं आणि तो गेला तर, आणि हा म्हणावं तर पुन्हा तो छेडणार होता. काहीच उत्तर देता येत नव्हतं तिला. मला काहीतरी दे, मी लगेच जातो. तो अजून तिला आपल्या मिठीत घट्ट आवळून घेत बोलला. बोलताना हळूच तिच्या कानाची पाळी आपल्या ओठात पकडली होती. त्याच्या त्या ओलसर ओठांचा स्पर्श झाला आणि अंग अंग शहारून गेलं. अलगद डोळे मिटले गेले. मे आय? त्याने पटकन तिला आपल्याकडे ओढलं आणि नजर तिच्या ओठांवर टाकत विचारलं. त्या लालसर नाजूक ओठांचा गुलकंद चाखायची परवानगी मागत होता तो. तशी अजूनच गोंधळून गेली. तिच्याच घरात तो पिचका टायर आणि ती नाजूक बाई असताना हा किस करायचं म्हणत होता. अहो नको ना प्लीज, कोणीतरी येईल ओ प्लीज. ती घाबरून त्याच्या मिठीतून सुटायचा प्रयत्न करत बोलत होती. डोक्याला मुंग्या आल्या होत्या. तो होता की नजर तिच्यावर खिळवून आरामात उभा होता. मी असताना इतकी कशाला घाबरते ग माय क्युटी पाय? आपल्या बोटांच्या चिमटीत तिचे गाल अलगद ओढत तो तिला बोलला. कम ऑन, किस मी. किस केलं की मी लगेच जातो. ती घाबरली आहे हे माहीत होतं, म्हणून किस कर लवकर मग मी जातो असं बोलत होता. पण काहीतरी घेतल्याशिवाय तो जाणार नाही असं सरळ बोलणं होतं त्याचं. दोन्ही हात खिशात घालून आता तिच्याकडे मिश्किल नजरेने पाहत उभा होता. दूर तर झाला होता, पण नजरेने आता तूच जवळ ये आणि किस कर असं बोलत होता. पुन्हा त्या ओढणीचा गोल गोल फिरवून जीव घ्यायला निघाली होती ती. असं कसं जवळ जाऊन किस करणार होती? ती काही बोलणार त्या आधीच दारावर थाप पडली आणि ती दचकली. अहो प्लीज जा ना, कोणीतरी येईल. ती घाबरून कधी दाराकडे तर कधी त्याच्याकडे पाहत बोलत होती. किस मी देन आय विल गो. पुन्हा आरामात त्या बेडवर बसून तिला बोलला. कोणी का आले असे ना, त्याला अजिबात फरक पडणार नव्हता. तिलाच सांगत होता, जातो पण किस दे. बाई बाई, इतका हँडसम मुलगा समोर असताना काय विचार करते, टाक की देऊन. वाऱ्याच्या वेगाने पुढे येत त्याच्या गालावर आपले ओठ टेकवून लगेच बाजूला झाली. आता जा प्लीज, त्याला पाहत पुन्हा दाराकडे पाहत बोलली. लहान पोरग वाटलं का तुला तो? गालावर किस करून वाट लावायला निघाली. चांगला तरणा बाणगडी आहे. किसच्या नावावर समोरच्याचा किस काढणार होता. ही किस होती रिअली? ओ नो, तुला साधं किस करता येत नाही? लेट मी नो. आता मात्र तिचा हा बालिशपणा पाहून तोच जागेवरून उठला. अहो कोणीतरी येईल ना, असं नका करू प्लीज. तो ऐकायला तयार नव्हता आणि तिच्याकडेच येत होता, म्हणून पुन्हा त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत होती. आता मात्र ती शेवटच्या भिंतीला टेकली होती आणि तो दोन्ही हात भिंतीला टेकवून तिलाच पाहत उभा होता. किस करायला आता पुढे झुकलाच होता की पुन्हा दाराचा आवाज आला. अहो कोणीतरी येईल ना, सोडा ना प्लीज. किस किस नंतर करते तुम्हाला, आता मला जाऊ देत प्लीज. तिने त्याच्या डोळ्यात पाहत केविलवाण्या नजरेने विनंती केली. नो, आय वॉन्ट किस. आय विल टेस्ट दिस स्वीट लिप्स. तो तिच्या ओठांवर झुकत बोलला आणि तिने डोळे मिटून घेतले. ए ताई, ताई उठ की ताई. परी तिला जोरात हलवून जाग करत होती.
काय? घाबरून जागी झाली. आधी नजर पूर्ण रूममध्ये फिरवली. तो कुठेच नव्हता. असं कसं झालं? भास होता की स्वप्न की अजून काय माहीत नव्हतं, पण घामाने चिंब भिजली होती. काय ग, कोणाला शोधते? आणि हे काय चाललं आहे? कोणाला पप्प्या झप्प्या देत होतीस? कोणीतरी येईल म्हणून बाजूला झोपलेली मी काही दिसले नाही का? सांग ना, कोण आहे तो हँडसम ज्याने तुझी रातों की नींद दिन का चैन चोरला आहे? परी आता तिच्या डोळ्यात पाहत तिला चिडवत विचारत होती. मिश्किल अंदाजात हसत होती. कोणीच नाही, झोप, स्वप्न होतं. काय उत्तर देणार होती? आपल्याच विचारांवर लाजून चूर झाली होती. सध्या तिच्या मनात नाही, हृदयाच्या बंद कप्प्यात पण तोच होता. तिच्या आयुष्यात नाही तर तिच्या स्वप्नातही त्याने शिरकाव केला होता. झोप तर आता येणार नव्हती, पण आता परीशी नजर मिळवणं शक्य नव्हतं. तोंडावर पांघरून घेऊन पडून राहिली. सकाळ झाली तसा दूधवाला कसा दूध टाकायला येतो तसा आपला मयूर आपली बत्तीशी दाखवायला आला होता. बायको, ए बायको, जोरात ओरडत त्याने घरात शिरकाव केला होता. पाय पसरून लोळत पडलेल्या दीपकला लाथ घालूनच बरेच पुढे ढकलले होते. सकाळ सकाळ रामाच्या पहाऱ्यात आला माकड. जावई बापू का आलात तुम्ही? नाजुका पहिलं वाक्य हळूच बोलून नंतर अगदी तोंडावर गोडवा आणत बोलते. काय बोलता? वाक्यातील गडबड समजली त्या चालाख बोक्याला. अहो म्हणजे आलात का तुम्ही? या, तुम्ही आलात तर आता कसं घर भरल्यासारखं वाटत आहे. बसा हां, तुमच्या बायकोला बोलवते. नाजुका गोड हसत आरोहीच्या रूमकडे गेली. आरोही बाळा, आरोही. अगं जावई बापू आले आहेत, उठली का बाळा? आपल्या आईचा तो नाजूक आवाज ऐकून सगळ्यात आधी परी जागी झाली. आईच्या गावात 2 दिवस कॅम्पला काय गेले, घरातले चेंज झाले की काय? स्वप्न न पाहणारी स्वप्नात पप्प्या का घेते? नाजूक गळा काय असतो हे माहीत नसणारी माझी आई इतकं नाजूक कसं बोलते? आणि हा जावई बापू हा कोण? आता कोणता भोपू आणला आहे पाहावं लागेल. परीने पटकन आरोहीला उठवलं आणि ती बाहेर जायच्या आधी तीच बाहेर गेली. समोर मयूर हातपाय पसरून बसला होता. तिची आई आपले दात दाखवत नजरेने तिला आत जा म्हणून खुणावत होती. सध्या अगदी लहान कपड्यात होती म्हणून बोलत असावी बहुतेक. अरे मेवणीबाई, आमच्या बायकोला जरा आवाज देता का, की आम्ही जाऊन उठवू? काय आहे ना, मी आत गेलो की ती लवकर बाहेर येणार नाही म्हणून. विक्षिप्त हसत मयूर बोलला. आई हे काय आहे? परीने थोडं रागात विचारलं. त्याचं बोलणं आवडलं नव्हतं आणि तो तर अजिबात आवडला नव्हता. अगं असं काय करते? आपल्या आरोहीचा होणारा नवरा आहे, जरा ताईला बोलवून आण. तिची आई डोळ्यांनीच दटावत बोलते. शी, हा नवरा कमी आणि रावण जास्त वाटतोय. ताई ह्याचा विचार करून किस करत होती. याला पाहून उलटी करायची इच्छा नाही होणार तर किस काय करणार? जरूर दाल में कुछ काला है, पता लगाना पडेगा दया. परी लगेच आपल्या विचारांचे घोडे उधळत मनात बोलते. नक्की या 2 दिवसात काय काय झालं याचा शोध आता तीच घेणार होती. तूच ग बाई, तूच. आता तूच काहीतरी कर. तुझी बहीण काही तोंड उघडत नाही, तुझं तरी उघड. हाय, कधी यांची प्रेम कहाणी सुरू होणार? काय असेल यांची प्रेमाची गोष्ट? ऐकायला विसरू नका तुमच्याच आवडत्या चॅनलवर. कथा आवडत असेल तर लाईक, कमेंट्स आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.